आज आपण रेशीम शेतकऱ्यांचा एक मेळावा आज नांदेडच्या डीपीसी हॉलमध्ये आयोजित केला होता. याचा पर्पज असा होता की आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही चांगले शेती करणारे रेशीम शेतकरी आहेत यांना रेशीम रत्न पुरस्कारानं सन्मानित करायचं, त्यांना मोटिवेट करायचं आणि मग त्यांच्या उदाहरणाकडून जे बाकीचे लोक कसे प्रवृत्त होतील हे बघायचं. आणि दुसरीकडे काही प्रायोगिक तत्वावर पूर्वसंमती जी आहे आपल्या सिल्क समग्र योजनेमध्ये ती द्यायची, त्याचं पण वितरण या ठिकाणी केलं गेलं. रेशीम हा फार नव्याने उदयात येत असलेला फार चांगला ऑप्शन आहे शेतकऱ्यांसाठी. पारंपरिक जी सोयाबीन, तूर, कापूसची शेती आहे याच्यामध्ये एकतर ट्रॅडिशनल पद्धती पण आहेत आणि आपलं जर उत्पादकता बघितली सरासरी ही आपली फार कमी आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये काही चांगले प्रयोग करून उत्पादकता वाढवणे हा तर एक मुद्दा आहेच, परंतु नवीन क्षेत्रामध्ये रेशीम लागवड करणं असे अनेक शेतकरी आपल्याकडे जे 1 एकर मध्ये पण त्यांनी शेड टाकून त्याच्यामध्ये रेशीम शेती केलेली आहे. आणि जे आता नव्याने जॉईन झालेले रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी हिंगोली, बसमतमध्ये किंवा बीडमध्ये खूप चांगलं रेशीम मध्ये काम केलेलं आहे. त्यांचा अनुभव आणि त्यांचं जे तळमळ आहे काम करण्याची ती पण आपण बघितली. त्यामुळं आज फार मोठ्या संख्येने शेतकरी आलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक चांगली सुरुवात आहे. रेशीम शेतीमध्ये जे काही इश्यूज आहेत, तांत्रिक इश्यू आहे किंवा काही प्रशासकीय आहेत, आता नव्यानेच त्यांची रेशीम अधिकारी एक यंत्रणा म्हणून पण त्याला मान्यता मिळालेली आहे आणि या 2-3 योजना पण आहेत. तर तोही आम्ही आढावा घेतला की याच्यात ज्या येणाऱ्या अडचणी आहेत नरेगात, तर ते असं ठरलं की दर आठवड्याला जे काही रेशीम चे प्राथमिकता रेशीमला देऊन यांच्या अडचणी दूर करणं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये रेशीम वाढवणं. आणि मला 100% खात्री आहे, कारण रेशीम शेती ही जर बघितलं तर फार तशी सोपी आहे. शारीरिक कष्ट त्याच्यामध्ये कमी आहे जरी चिकाटी आणि रेग्युलर काम जरी असलं. आणि त्याला जर जो रेशीमचा तुतीचा पाला आहे हा हायली न्यूट्रिशियस आहे, त्याला जोडून मग छोटं मोठं कोंबडी पालन आहे, शेळी पालन ते करू शकतात. आणि आपण जर बघितलं तर एका बॅच मध्ये 1 एकरच्या आपल्याकडे 2.25 लाखाची उत्पन्न झालेली पावती मी आता मागे बघितली. अशा अनेक पावत्या आम्ही बघितल्या आणि आम्ही जाणीवपूर्वक त्या पावत्याचे फोटो टाकतो ग्रुपवर, जेणेकरून लोकांना कळेल की बाबा एका सीझन म्हणजे एका बॅच हा महिन्याचा असतो, जे वर्षभर आपल्याला उत्पन्न मिळत नाही आणि ज्याच्यामध्ये जंगली जनावरांचा त्रास असेल, अतिवृष्टी आहे, या अडचणींना सामना करून इतर पिकांना आपल्याला अडचणी येतात. त्या तुलनेत रेशीम शेती खूप फायद्याची आहे. तो एक डायव्हर्सिफिकेशन आहे पिकांचं, हे या निमित्ताने होईल असं मला आशा वाटते.